नमस्कार. तर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा, नंदिनी आणि आर्या यांच्या गप्पा चालू असतात. तर आर्या म्हणते, पण जीवा, त्या दिवशी काय तू खरंच हिरोगिरी केलीस हा? तर आता आर्या जीवाचं कौतुक करते. तर नंदिनी म्हणते, उगाच कौतुक करू नकोस, नाहीतर अजून खिडकीतून उतरण्याचे स्टंट करायचे राहतील. तर त्यावर जीवा म्हणतो, आता तर मी ठरवूनच ठेवलं आहे की दरवाजातून नाही तर खिडकीतूनच आत यायचं आणि तिथूनच उतरायचं. नंदिनी म्हणते, हो का? आता मात्र नंदिनी खूप चिडलेली असते आणि आर्या आणि जीवाकडे ती पाहते. त्यावेळी मात्र जीवा आणि आर्या शांतच होतात. पण आता नंदिनी सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होते. तर जीवाला नंदिनी म्हणते, पण खरंच सांगू का जीवा, प्लीज हे शेवटचं, यापुढे तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. मला खरंच तुमची काळजी वाटत होती. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, हो, पण तू काळजी करू नकोस चकाचक बाई. तर त्यावेळी आता जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आता आपलं आयुष्य अशा काही वळणावर येऊन राहिलं आहे की आता आपल्याला असे स्टंट तर करावेच लागणार आहेत. तर त्यावेळी आर्या त्या दोघांना भानावर आणते आणि म्हणू लागते, तुम्हा दोघांमध्ये मला सुद्धा सामील करून घ्या ना. आता मी सुद्धा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहेच ना, कारण आता मी तुमच्या मुलाला सांभाळणार आहे. मग मला सुद्धा तुमची सिक्रेट वगैरे कळायलाच हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यात पुढच्या गोष्टींचा विचार करावा लागणार, कारण आता मी सिंगल आहे आणि मी जर प्रेग्नेंट राहिले तर मग पोट तर वाढतच जाणार. पण ते पाहून सगळ्यांनाच प्रश्न पडेल की मी प्रेग्नेंट कशी, आणि त्यात तुमच्या आत्याबाई, त्यांची तर डिटेक्टिव्हगिरी सुरूच असणार. मग काय डिटेक्टिव्हची एजन्सीच चालू करतील. तर नंदिनी म्हणते, हो कळतंय मला, पण आत्याबाईंना काय उत्तर द्यायचं याची मी सुरुवात केलीच आहे. खरं तर आता त्याच गोष्टीचा मी विचार करत आहे. जीवा म्हणतो, हो, पण आता सगळ्यात पहिली स्टेप, ती तर स्टेप करावी लागेल ना. या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, पण आत्ताच सुरुवात करायची आहे ना आपल्याला. मग आत्ताच सगळ्यात पहिल्यांदा मेडिकल रिपोर्ट करावे लागतील. तर आर्या म्हणते की हो, मी तुमच्या बाळाला सांभाळायला सक्षम आहे की नाही यासाठी मेडिकल रिपोर्ट लागतील. तर नंदिनी म्हणते, मी काय म्हणते आर्या, जर तुझे मेडिकल रिपोर्ट आपण आत्ताच केले तर त्याचवेळी आर्या मेडिकल रिपोर्ट नंदिनी आणि जीवाच्या समोर ठेवते आणि म्हणू लागते, हे घ्या, हे आहेत माझे मेडिकल रिपोर्ट. खरं तर तुम्ही भेटायला येण्या अगोदरच 2 दिवस मी या हॉस्पिटलला जॉईन झाले आणि हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरचे मेडिकल रिपोर्ट केले जातात आणि माझेसुद्धा मेडिकल रिपोर्ट केलेच गेलेत आणि हेच ते रिपोर्ट आहेत. बघा, तुम्हीसुद्धा बघून घ्या. आता जीवा आणि नंदिनी ते रिपोर्ट बघून घेतात. तर नंदिनी म्हणते, पण आर्या, मी तुला एक विचारू का? म्हणजे रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आहेत, पण त्या दिवशी मी आणि काव्या ज्यावेळी तुला भेटायला आलो होतो त्यावेळी तुझ्या घड्याळात अलाराम झाला आणि अलाराम होताच तू एक गोळी घेतलीस, ती कशाची होती? आता मात्र आर्या शांतच होते. नंदिनी आणि जीवा आर्याकडे पाहत असतात. आर्या नक्की कशाची गोळी घेते हे जीवा आणि नंदिनीला जाणून घ्यायचं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ठरल्याप्रमाणे काव्य आणि पार्थ हे IIP रोडमध्ये अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तींना भेटण्यासाठी आलेले असतात. तर ज्या पहिल्या व्यक्तीला काव्य आणि पार्थ भेटतात तर त्यांचा व्हिडिओसुद्धा बनवून घेतात. जे काही घडलं ते सगळं काही व्हिडिओमध्ये कॅप्चर करून घेतलं जातं. खरं तर त्या रस्त्याच्या झालेल्या अपघातामध्ये त्यांनी स्वतःचा पाय गमावलेला असतो आणि त्यांचा तो झालेला अपघात आणि घडलेला प्रसंग ऐकून काव्य आणि पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थ आता त्यांना काही थोडेफार पैसे द्यायला जातो, परंतु ते दादा मात्र पैसे घ्यायला नकार देतात. आता काव्य आणि पार्थ तिथून निघून जातात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आर्या शांतच असते. तर नंदिनी तिला विचारते, काय झालं आर्या? आर्या शांत असते. तर नंदिनी म्हणते, आम्हाला सांगण्यासारखं नाही आहे का? आर्या म्हणते, नाही, आता तुमच्या बाळाला मी माझ्या पोटात वाढवणार आहे म्हटल्यावर ट्रान्सफरन्स असलंच पाहिजे ना. असं म्हणत आर्या विटॅमिनच्या गोळ्या आता नंदिनीला दाखवते आणि म्हणू लागते, हे आहेत त्या गोळ्या, विटॅमिन पिल्स. ह्या गोळ्या मी तुझं बाळ माझ्या पोटात असताना सुद्धा घेऊ शकते. बाळ पोटात असताना या गोळ्या घेतल्या तरी काही हरकत नाही. तर जीवा आर्याला म्हणतो, पटलंय आपल्याला आणि आता खात्रीसुद्धा झाली आहे की तू आमच्या बाळाला वाढवण्यासाठी सक्षम आहेस, तू कॅपेबल आहेस. तर आर्या म्हणते, झालं तर मग आता कधी करूया पुढच्या प्रोसेसला सुरुवात? पुढची प्रोसेस तर हीच असणार आहे ना की तुमचं बाळ माझ्या पोटामध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे आणि तिला लहानाचं मोठं करणं ही माझी जबाबदारी असणार आहे. तर जीवा म्हणतो, नाही, त्यामध्ये अजून एक स्टेप आहे. तर आता आर्या विचारते, कोणती स्टेप? तर जीवा आर्याला म्हणतो, लिगल या सगळ्याचा आपल्याला करार करावा लागेल. तर आर्या म्हणते, काय
खरंच ही कोणती स्टेप आहे? तर नंदिनी म्हणते हो आर्या, म्हणजे लिगली या सगळ्या गोष्टींचा करार केला जाईल. तर आर्या विचारते पण का, कशासाठी? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? नंदिनी म्हणते नाही नाही आर्या, असं काहीही नाहीये, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तसा नियमच आहे. म्हणजे कदाचित तू जर आमच्या बाळाला घेऊन, तर आता मात्र आर्या चिडते आणि म्हणू लागते पळून गेली तर? सिरियसली तुम्हाला असं वाटते का की मी तुमच्या बाळाला घेऊन पळून जाईन? नंदिनी, जेव्हा तुमचा एवढाही माझ्यावर विश्वास नाहीये का, तुम्हाला असं वाटते का मी तुमच्या बाळाला घेऊन कायमची पळून जाईन? मग हे सगळं काही कशासाठी करतोय? आता आर्या एवढी चिडलेली असते की जीवा आणि नंदिनी घाबरून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या आणि पार्थ आता दुसऱ्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलेले असतात. तर त्या ताईंची भेट घेताच त्या ताई घडलेला तो प्रसंग आणि अपघात कशामुळे झाला हे सगळं काही काव्या आणि पार्थला सांगू लागतात की त्या प्रेग्नेंट असताना त्यांच्या नवऱ्यासोबत हॉस्पिटलला जात होत्या आणि त्यावेळी त्यांचा अपघात झालेला असतो. ताई म्हणतात खरं तर आम्ही आमच्या बाळाचं नावही ठरवलं होतं, शाळाही ठरवलं होतं की आमचं बाळ कुठल्या शाळेत जाईल, परंतु या सगळ्यात एका क्षणात पाणी फिरलं. हे सगळं काही बोलत असतात, परंतु इकडे मात्र पार्थ आणि काव्याला खूप वाईट वाटत असतं. पार्थ या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतो. त्या ताई म्हणतात त्या दिवशी त्या अपघाताने आणि त्या रोडने माझा मित्र, माझा नवरा आणि माझ्या बाळाचे वडीलही नेलेत. आज माझं बाळ या जगात आहे, परंतु बाबा म्हणायला मात्र कोणीच नाही आहे, कारण आज त्याचे बाबा या जगात नाही आहेत. माझी स्वप्न त्या IIP रोडने नेली आहेत. आता या IIP रोडने कित्येक लोकांची कुटुंब उद्ध्वस्त केलेली असतात आणि त्यातीलच हे दुसरं कुटुंब असतं. आता पार्थ आणि काव्या त्या ताईंना सावरत असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जीवा आणि नंदिनीच्या या बोलण्यामुळे आर्या खूप चिडलेली असते. नंदिनी आर्याला म्हणते आर्या प्लीज तू शांत हो, आमच्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ काढू नकोस. तर आर्या आता नंदिनीवर चिडते आणि म्हणू लागते तू तर शांतच हो, बोलूच नकोस माझ्याशी. तर त्यानंतर जीवा आर्याला म्हणतो आर्या प्लीज प्लीज समजून घे ना, म्हणजे नंदिनीच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. प्लीज आर्या, पण आमची जर काही चूक झाली असेल तर सॉरी, मी कान पकडून तुझी माफी मागतो. असं म्हणत जीवा कान पकडतो आणि आर्याची माफी मागत असतो आणि ते पाहून आर्या मोठमोठ्याने हसू लागते. तर आता जीवाने नंदिनीला काहीच कळत नाही. नंदिनी म्हणते आर्या काय हे? तर आर्या म्हणते काही नाही, मी फ्रँक करत होते, तुम्हा दोघांची खेचत होते, बाकी काय. तर जीवा म्हणतो खरंच असं कोणी फ्रँक करतं का? तर आर्या म्हणते हो, मी तर करू शकते. नंदिनी म्हणते आर्या अगं किती घाबरलो होतो आम्ही, एका क्षणाला आम्हाला वाटलं होतं की आम्ही खरंच काही चुकीचं बोलतोय का. पण आर्या अगं अशी मस्करी नको करूस, आणि आता तू आमच्या बाळाची आई होणार आहेस ना, मग एवढी चिडचिड बरी आहे का? तर आर्या म्हणते सॉरी, खरंच सॉरी, तुम्ही बसा बरं. असं म्हणत आर्या आता त्या दोघांनाही बसायला सांगते. आर्या म्हणते सॉरी, खरंच मनापासून सॉरी. नंदू तुला माहीत आहे ना, अगं मला जास्त वेळ सिरियसली नाही बोलता येत म्हणून छोटासा फ्रँक केला. तर आता नंदिनी म्हणते हो, मलाही मस्ती करायला, मज्जा करायला आवडते, पण ही गोष्ट ही मज्जा मस्ती किंवा मस्करी करायची नाही आहे ना, म्हणून मी घाबरले होते. तर आर्या म्हणते हो, मी समजू शकते. तर नंदिनी आर्याला म्हणते पण आर्या तू खरंच तयार आहेस ना या गोष्टीला, लीगल प्रोसेस करायला? तर आर्या म्हणते हो मी तयार आहे, मी लीगल प्रोसेस करायला तयार आहे. खरंच सांगू का, खरं तर तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. समजा कदाचित मी तुमचं बाळ घेऊन गेले तर? अगदी खरं खरं. आता मात्र जीवा आणि नंदिनी आर्याकडे पाहतात. आर्या खूप इमोशनल झालेली असते. तर आता जीवा आर्याला म्हणतो आर्या आर्या प्लीज अगं तू अशी सॅड होऊ नकोस, कारण तू सॅड असताना ना अजिबात चांगली दिसत नाही. तू ज्यावेळी हसते ना, तुझ्या चेहऱ्यावर स्माईल असताना, त्यावेळी खरंच तू खूप छान दिसतेस. तर आर्या खुश होते आणि म्हणू लागते बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींना घाई करावी लागेल, कारण एक एक दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे असं वाटते की सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेत करायला हव्यात. तुम्हाला पटतंय ना? तर नंदिनी म्हणते हो, मला असं वाटते की समजा लीगल प्रोसेस आपण आजच केली तर? तर जीवा म्हणतो काहीच हरकत नाही. तसंही याविषयी मी एका ॲडव्होकेटशी बोलून ठेवलं आहे, मी त्यांना कॉल करतो आणि त्यांना जर वेळ असेल, ते जर आज येत असतील तर काहीच हरकत नाही. तर आता इथे आर्या म्हणू लागते बरं ठीक आहे, मग तू त्यांना इथेच बोलावून घे. जीवा म्हणतो हो, मी त्यांना कॉल करतोच. तर आर्या म्हणते तोपर्यंत आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का? म्हणजे मला तर चायनीज खायची तलफ आली आहे, आपण नूडल्स वगैरे खाण्यासाठी जाऊयात का? तर आता नंदिनी म्हणते आर्या अगं तू डॉक्टर आहेस ना, आणि आता तर आमच्या बाळाची होणारी आई आहेस, मग काय हे? तर आर्या म्हणते हो, पण मी प्रेग्नेंट होईपर्यंत तरी मला खाऊ देशील का? तर नंदिनी म्हणते नाही, अजिबात नाही. तर जीवा म्हणतो नाही, नूडल्स अजिबात नाही, त्यापेक्षा आपण
ट्रिपल शेजवान राईस विथ मंचुरियन खाऊयात. आता मात्र आर्या खुश होते आणि म्हणते, खरंच किती छान चुंबा कॉम्बिनेशन आहे जीवा. जन्मीजय, मला तर तुझं हे बोलणं पटलं. असं म्हणत जीवा आता आर्याच्या टीममध्ये सामील झालेला असतो. आता नंदिनी त्या दोघांकडे पाहते तर आर्या म्हणते, बरं तुम्ही गाडी काढा, तोपर्यंत मी नर्सला काही इंस्ट्रक्शन देऊन येतेच. असं म्हणताच आता नंदिनी आणि जीवा तिथून निघालेले असतात. आता नंदिनी आणि जीवा केबिनच्या बाहेर पडताच आर्या लगेच तिची गोळी घेते, परंतु आर्या जी गोळी घेत असते ती गोळी वेगळीच असते आणि नंदिनी आणि जीवाला तिने सांगितलेलं असतं की ती विटामिनच्या गोळ्या घेते, पण आर्या खरं तर विटामिनच्या गोळ्या नाही तर दुसऱ्याच गोळ्या घेत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आणि नंदिनी आता पार्किंगच्या ठिकाणी येतात. जीवा विचारतो, हीच कार आहे ना? तर नंदिनी म्हणते, हो. जीवा म्हणतो, खरंच आज किती मोकळं वाटतंय ना, म्हणजे बघ ना, आपलं आयुष्य पुन्हा कोणीतरी आपल्याला देते असंच मला वाटतंय. आणि बघ आता अगदी मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय, सगळं टेन्शन निघून गेलंय, सुटल्यासारखं. असं म्हणत आता जीवा ज्यावेळी नंदिनीकडे पाहतो त्यावेळी नंदिनी मात्र शांतच असते. जीवा विचारतो, काय झालंय, तू कसलं टेन्शन घेतलंयस? तर नंदिनी म्हणते, असंच, पण आपण योग्य करतोय ना जीवा? जीवा म्हणतो, नंदिनी अगं आपण किती वाट बघितली आहे आणि आता आपल्याकडे हा एकमेव बेस्ट पर्याय आहे, कळतंय ना तुला? नंदिनी म्हणते, हो, पण होईल ना सगळं काही नीट? तर जीवा म्हणतो, हो, आपण एकत्र आहोत ना तोपर्यंत सगळ्या गोष्टी तारून जातील, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस, आपण आहोत ना एकत्र. असं म्हणत आता जीवा नंदिनीला जवळ घेतो. तर त्याचवेळी त्या ठिकाणी आर्या येते आणि त्या दोघांना भानावर आणत म्हणतात, काय काय चाललंय? पार्किंगमध्ये सुद्धा रोमांस? तर आता जीवा म्हणतो, काय करणार, आम्हा दोघांना एकमेकांपासून सोडवतच नाही. तर आर्या म्हणते, पण आता तुम्हाला सोडवावं लागेल, कारण आता मला चायनीज खायचं आहे. असं म्हणत आता आर्या गाडीची चावी जीवाच्या हातात देते आणि त्यानंतर नंदिनी जीवाच्या बाजूला बसायला जाणार. तर त्यावेळी आर्या म्हणते, ऐक ना, मी पुढे बसू का, म्हणजे मला मागे बसून त्रास होतो. नंदिनी म्हणते, हो, काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणत नंदिनी आता मागे बसण्यासाठी जाते तर इकडे जीवासोबत आर्या पुढे बसते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ आणि काव्य अजून एका कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले असतात. त्यातील परिस्थिती खरंच खूप बिकट असते. एक ताई आपलं बाळ गमावलेलं असतं, त्यामुळे एक बाहुली घेऊन तशाच बसून असतात, आपल्या बाळाची आस लावून त्या अजूनही तशाच असतात. आणि खरे मात्र घडलेला तो सर्व प्रसंग इथे काव्य आणि पार्थला सांगत असतात. आता ती सगळी परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनाही खूप वाईट वाटतं. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ॲडव्होकेट आलेले असतात. तर आता करारनामा वाचून दाखवत ते म्हणू लागतात की या करारानुसार जन्मीजय देशमुख आणि नंदिनी देशमुख यांच्यासाठी सरोगेट माता म्हणून आर्या सामंत यांची अगदी मनापासून तयारी आहे. तसंच गर्भधारणेनंतर वैद्यकीय तपासण्या आणि लागणारा सगळा खर्च हा इच्छुक पालकांकडेच राहील. या व्यतिरिक्त या दोघांमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार होणार नाही. तसंच सरोगेट मातेचा या बाळावर कोणताही कायदेशीर हक्क राहणार नाही. बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जबाबदारी कायदेशीररित्या ही इच्छुक पालकांची राहील आणि इच्छुक पालकांकडेच हस्तांतरित होईल. या करारातील सर्व अटी तुम्ही वाचल्या असून या सर्व अटी तुम्हाला मान्य आहेत? तर आर्या म्हणते, हो, या सर्व अटी मला मान्य आहेत, कारण सर्व मी जे काही करते ते फक्त नंदिनीसाठी करते. आता वकील साहेब आर्याकडे करारनामा ही सही करण्यासाठी देतात. आता आर्या ज्यावेळी सही करायला घेते त्यावेळी विजांचा कडकडाट होतो आणि जोराचा वारा सुटलेला असतो. आर्या मनावर दगड ठेवत अगदी मनाने खंबीर होत आता त्या करारनाम्यावर सही करते आणि त्यानंतर हा करारनामा जीवाकडे सही करण्यासाठी देतात. त्यावेळी मात्र जीवाला सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात. नंदिनीची प्रेग्नन्सीची न्यूज कळाल्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, म्हणजे मी बाबा आणि तू आई होणार आहेस? पण त्यानंतर घडलेले सर्व प्रसंग जीवाला आठवत असतात, आलेली सगळी वादळं आठवत असतात. एकीकडे जीवाने आपल्या बाळासाठी आणलेला पाळणा आणि त्यानंतर बाळाला पाळण्यात कसं घालायचं यासाठी जीवा नंदिनी यांची प्रॅक्टिस आणि अचानकच नंदिनीच्या आयुष्यात आलेला तो मोठा टर्निंग पॉईंट, तिच्या आयुष्यातलं ते वादळ आणि त्यात तिने तिचं बाळ गमावलेलं असतं आणि त्यानंतर जीवाचं सतत अडगळीच्या खोलीत जाणं आणि तिथे जाऊन पाळणं हलवत बसणं, हे सर्व क्षण जीवाला आठवत असतात. परंतु आता आयुष्यात येणारा तो आनंदाचा क्षण आणि म्हणूनच जीवा आता सही करतो आणि त्यानंतर नंदिनीकडे पाहतो. तर नंदिनी आपले अश्रू पुसते. तर जीवा नंदिनीला म्हणतो,
फायनली आता आपण दोघंही आई बाबा होणार आहोत असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे सही करण्यासाठी करारनामा देतो. त्यावेळी आता नंदिनी सही करण्या अगोदर नंदिनीला तिच्या आईचं बोलणं आठवतं की तुम्हा दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येणार आहे आणि तुमच्या जर भावना तुमच्या बाळाशी जोडल्या गेल्यात तर तुम्ही नंदिनीसोबत जसे वागला असता तसेच तुम्ही तिच्यासोबत सुद्धा वागणार आहात का. आता नंदिनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते, परंतु त्याच वेळी आता जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवत तिला आधार देतो आणि तेच तर नंदिनीचं सगळ्यात मोठं बळ असतं. आता नंदिनी अगदी आनंदानेच आणि विश्वासाने त्या डॉक्युमेंटवर सही करते. आता करार पूर्ण झालेला असतो. जीवा आणि नंदिनी एकमेकांचे हातात हात घेत आनंद व्यक्त करत असतात आणि आर्या मात्र त्या दोघांकडे पाहत असते. त्या दोघांना असं आनंदात आणि त्या दोघांचा सुखी संसार पाहून आर्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, कारण ती सुद्धा तिच्या कुटुंबाला खूप मिस करत असते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या लोकरीपासून आपल्या बाळासाठी कपडे विणण्याचा प्रयत्न करत असते. ती त्या गोष्टी शिकून घेत असते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी नंदिनी येते आणि विचारते काय झालं, जमतंय ना. तर काव्या म्हणते नाही ना, तेच तर मला बघायचं आहे असं म्हणत आता काव्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असते. नंदिनी म्हणते बरं ते बाजूला ठेव आणि अगोदर दही खाऊन घे, प्रेग्नेन्सीमध्ये दही खाणं खूप चांगलं असतं. तर आता काव्या दही खात असते आणि त्यानंतर ती नंदिनीला म्हणते मग तुला सुद्धा घे असं म्हणत आता काव्या नंदिनीला सुद्धा एक घास भरवते, परंतु नंदिनी मात्र शांतच होते. तर आता नंदिनी हसू लागते. तर काव्या म्हणते हसायला काय झालंय. तर नंदिनी म्हणते तुझ्या हातातली ही सुई पाहून मला लहानपणीच्या आठवणी आठवल्या. तुला आठवते का तू आणि आरू किती मस्ती करायचा. बाबांना तर शाळेत बोलावून घेतलं होतं मॅडमनी, आठवतंय का तुला. आता काव्याला तो किस्सा तो प्रसंग आठवतो. त्यावेळी काव्यासुद्धा हसू लागते. काव्या म्हणते हो गं ताई, मला तो क्षण अजूनही आठवतोय. त्यावेळी मी बाबांच्या शर्टची सगळी बटन काढून ठेवली होती आणि आरूने काही शर्ट ही पाण्यात भिजत टाकली होती, म्हणजे का बाबा शाळेत येऊ नये म्हणून. नंदिनी म्हणते आणि हो हे सगळं मी पाहिलं होतं. तर काव्या म्हणते हो, आणि त्यावेळी आम्हाला तर वेगळंच टेन्शन, म्हणजे बाबांना शिलाई काम येत नाही आणि त्यात आई घरी नव्हती, म्हणजे बाबांची चिडचिड होणार आणि त्यात आपल्याला नंदिनीताईने पाहिलं आहे. त्यावेळी आम्हाला भीती होती की नंदिनीताईला लपवाछपवी करता येत नाही, खोटं बोललेलं तिला आवडत नाही आणि तिने जर खरं सांगितलं तर. आता मात्र नंदिनी शांतच होते, कारण तिने आयुष्यात पहिल्यांदा लपवाछपवी केलेली असते, सगळ्यांशी खोटं बोललेली असते, पण हे सगळं काही ती काव्यासाठी करत असते. आता नंदिनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर काव्या म्हणते हो पण खरंच नंदिनीताई तू आमचं सिक्रेट सांभाळून ठेवलंस. नंदिनी म्हणते हो ना, किती छान दिवस होते ना ते, किती छान बालपण होतं ते, कसलंच टेन्शन नाही, कसलीच काळजी नाही, किती धमाल करायचो ना आपण. तर काव्य म्हणते हो ना, आपण तर एकमेकींची सिक्रेटसुद्धा अगदी मनापासून लपवून ठेवायचो, कोणालाच कशाबद्दल कळू द्यायचो नाही. आपले सिक्रेट आपल्यापाशीच, बाकी कोणालाही कळता कामा नये, हा तर आपला नियमच होता. तर नंदिनी म्हणते हो ना, त्यावेळी आपण कधीच कोणापासून काहीच आणि कुठलीच गोष्ट लपवत नव्हतो, सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगायचो. तर आता मात्र काव्या या गोष्टीचा विचार करत असते. तर नंदिनी मनाशीच म्हणते काय बोलून गेले मी, काय हे सगळं काही, या सगळ्या गोष्टी मी काव्यापासून लपवते आणि आता मी काय बोलले अचानक. आता काव्या नंदिनीकडे पाहते आणि मनाशीच म्हणते ताई असं का बोलली असेल, म्हणजे मी IIP रोडचं सिक्रेट, ती गोष्ट तिच्यापासून लपवते आणि हीच गोष्ट तिला कळाली तर नसेल ना. असं म्हणत दोघांच्याही मनात शंका असतात आणि म्हणूनच दोघीही एकत्रच एकमेकींना विचारतात तू काही. तर त्यावेळी काव्या आणि नंदिनी हसतात आणि म्हणू लागतात आपण एकमेकींपासून आत्तापर्यंत कोणतंच सिक्रेट लपवलं नाही आणि तर आता आपण कुठलीच सिक्रेट आपल्या पार्टनरपासून सुद्धा लपवत नाही. आता काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते काय, म्हणजे तुझ्याकडे असं कुठलं सिक्रेट आहे का की जे फक्त पार्थला माहीत आहे आणि मला माहीत नाही. आता मात्र काव्याला धक्काच बसतो. काव्या नंदिनीकडे पाहते, तिला काय बोलावं काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्याला त्रास होत असतो. तर आता पार्थ काव्याची काळजी घेतो आणि म्हणतो काव्या तुम्हाला काय होतंय, थांबा मी पाणी घेऊन येतो. परंतु त्याचवेळी आर्या त्या ठिकाणी पाणी घेऊन आलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता विक्रम नंदिनीला त्यांनी आणलेली वस्तू दाखवतात. तर आता नंदिनी त्यांना विचारते की हे गिफ्ट तुम्ही कोणासाठी आणलंय. तर
तर नंदिनीला विक्रम म्हणतात, तू ज्याच्या नावाची टिकली लावली आहेस ना त्याच्यासाठी हे आणलेलं आहे. आता विक्रम यांनी त्यांच्या लाडक्या लेकासाठी व्हाईट कलरचं शर्ट आणलेलं असतं. आता विक्रम ही भेटवस्तू देताच नंदिनी घेऊन येते, तर विक्रम तिला म्हणालेले असतात, हा पण हे मी आणलं आहे, हे मात्र त्याला कळू देऊ नकोस. आता नंदिनी ज्यावेळी रूममध्ये येते आणि शर्ट जीवाला दाखवते त्यावेळी जीवा आरशासमोर उभं राहून ते शर्ट लावून पाहत असतो आणि हे सगळं काही विक्रम पाहत असतात. तर दुसरीकडे आता आर्याला काव्य म्हणू लागते की आम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहोत. एक रस्ता आहे की ज्या रोडवर सतत मिसकॅरेज होत असतात, सतत अपघात होत असतात. तर आता आर्याला नंदिनीचं बोलणं आठवतं. नंदिनीने तिच्या मिसकॅरेजबद्दल काव्यापासून लपवलेलं असतं, तर आर्या तिला म्हणालेली असते, तू काव्याला या सगळ्या गोष्टी का सांगत नाही आहेस. तर आता आर्या विचार करत म्हणते की या सगळ्याबद्दल मी काव्याला सांगू का. तर आता आर्या नंदिनीच्या आयुष्यातील हे वादळ काव्याला सांगेल का, आणि जर कळालं तर काव्या या सगळ्यातून स्वतःच्या ताईला सावरू शकेल का आणि ती स्वतःलाही सावरू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.